पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी यांना सस्नेह जय महाराष्ट्र। आज बऱ्याच दिवसांनी मोठ्या मंचावर बोलतोय, काय चुकलं तर क्षमा करा। पण सर्वप्रथम मी हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक संधी दिली मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभेतून लढण्यासाठी। मला तर काही पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुमच्या समोर आबू आझमी सारखे, नवाब मलिकांसारखे असे दिग्गज लोक उभे आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणलं समोर कोणी किती मोठे दिग्गज असले तर माझ्या पाठीमागे सन्माननीय राजसाहेब ठाकरे उभा आहेत, त्यामुळे त्यांच्यापेक्षा आम्ही तर कोणाला मोठं समजत नाही, त्यांच्यापेक्षा मोठं कोण आहे पण नाही। त्यांनी विचारलं की सर्व उमेदवार आमच्या विभागात जे मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभेमध्ये नशेचा व्यापार चालू आहे, नशेचा व्यापार चालू असल्यामुळे गुंडगिरी वाढत चाललेली आहे, शाळेतली कॉलेजची मुलं त्या नशेच्या आहारी जात आहेत, त्याच्यावर तुम्ही काय त्या ठिकाणी तुमचा जाहीरनामा काय असेल? आणि बाकी सर्वच उमेदवार त्या जाहीरनाम्यावरती लढत आहेत की या ठिकाणी नशा वाढलेली आहे, राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे पूर्ण समाज बिघडत चाललेला आहे, बऱ्याचशा संस्था काम करतायत। सर्व लोक सांगतात की मी 1 महिन्यामध्ये, बाकीचे उमेदवार सांगतात मी सत्तेमध्ये आलो की 1 महिन्यामध्ये हा नशेचा कारभार बंद करीन, कोण म्हणते 2 महिन्याने बंद करीन। पत्रकारांशी बोलताना मी एकच सांगितलं, सन्माननीय राजसाहेबांच्या वतीने सांगितलं की मला जर आमदार म्हणून निवडून आपण दिलं तर महिना, 2 महिने, 15 दिवस नाही, सन्माननीय राजसाहेबांच्या भाषेमध्ये 48 तासामध्ये आम्ही ते बंद करून दाखवू। इतकं विश्वासाने त्या ठिकाणी मी का सांगतो तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ते सूत्र सांगितलं की 48 तास का? मुंबई पोलिसांवरती इतका विश्वास सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना आहे, जेव्हा पोलिसांच्या वरचं गृह मंत्रालय ज्या वेळेला 100% फ्री हँड देतं, जसं सन्माननीय राजसाहेब ठाकरे नेहमी आपल्या मुलाखतीतून भाषणामधून सांगत असतात, तेव्हा प्रॅक्टिकली सर्वच गोष्टी सर्व प्रशासनाला माहीत आहेत, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, काय। पण कसं असतं, राजकीय लागेबांधे, राजकीय पाठिंबा, राजकीय हस्तक्षेप याच्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करता येत नाही। कारवाई करायला गेला की परत राजकीय माणूस त्याला फोन करतो, हा माझा कार्यकर्ता आहे, त्याला सोडून द्या। पण राज्य चालवायला सुद्धा खमकं नेतृत्व लागतं, ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत। मी लहान तोंडी मोठा घास घेईन, पण मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवायला हवी होती सर्व पक्षांनी मिळून। ही अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे महाराष्ट्र सैनिक म्हणून, निष्कलंक आहे, कुठलाही डाग नाही सन्माननीय राजसाहेबांवरती, त्यांचं जे व्हिजन आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, त्यामुळे लोकांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे होतं यावेळेला, पण असो हरकत नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी अगोदर सगळ्या गोष्टी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या लेवलला सर्व जाहीर केलेल्या आहेत। आज आमच्या मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर साधारणतः 22 लोक त्या रिंगणामध्ये आहेत, त्याच्यामध्ये आपल्या मनसेची उमेदवारी सन्माननीय राजसाहेबांनी अगोदरच जाहीर केली होती, अशी कोणती वाट नाही बघितली की मग ह्याने हा दिला तर तो देऊ, त्यांनी तो दिला तर तो देऊ। माझा विभाग अध्यक्ष त्या ठिकाणी काम करतोय, वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आंदोलन करतोय, लोकांच्या समस्या सोडवतोय, तर तोचा एक चेहरा या निवडणुकीकरता योग्य असेल असा विश्वास सन्माननीय राजसाहेबांना होता, म्हणून त्यांनी ही उमेदवारी दिलेली आहे असं मी समजतो। आणि मग त्या ठिकाणी गेली 40 वर्ष मानपूर छत्रपती शिवाजीनगर महाराज नगर विधानसभेत मी राहतोय, वर्षानुवर्ष बघत आलोय की आमच्या इथले जे आमदार आहेत निवडून दिलेले, तो एकही आमच्या विभागात राहिला नाही। हे आमच्या मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभेतल्या जनतेचं दुर्दैव आहे। ह्याला कारण काय माहिती आपल्याला?
कारण मानपूर छत्रपती शिवाजीनगर विधानसभा हे गोरगरीब लोकांचे आहे, सामान्य लोकांचे आहे, कष्टकरी लोकांचे आहे. स्लम एरिया त्या ठिकाणी भरपूर आहे. हातावरती पोट असणाऱ्या लोकांचा तो विभाग आहे. त्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक लढवणं दूरची गोष्ट आहे. अशा बरेच विभाग आहेत की त्या ठिकाणी राजकीय लोकांनी अक्षरशः त्या म्हणजे त्या ठिकाणच्या समाजाला पिळवणूक करून सोडलेलं आहे. त्या ठिकाणी चुकीचा वापर करून घेतलेला त्या लोकांचा. आता मागच्या महिन्यामध्ये एक 15 तारखेला आसपास 15-20 तारखेच्या आसपास एक खूप मोठं वादळ आलं होतं. खूप पाऊस पडत होता आणि सर्व लोकांची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे लोकांना घरी जाता येत नव्हतं. विशेषतः महिलांना सुद्धा खूप त्रास त्यावेळेला झाला होता. त्याला आपले सर्व मराठी सैनिक रस्त्यावरती उतरले होते. आमच्या विभागात प्रामुख्याने बरेचसे आमचे सहकारी उतरले होते. गाडी चालकांना विनंती करत होते की आपण सोडा. त्याच वेळेला हे सांगण्याचं कारण असं, त्याच वेळेला मला आमच्या इथल्या मंडळा या विभागातून एका कार्यकर्त्याचा फोन आला होता की 10 ते 12 दादा 10 ते 12 अशी माणसं आलेत की त्यांना आधार कार्ड बनवायचे, त्या ठिकाणी आलेत. तर मी त्याला सांगितलं कोणाला लगेच काय बोलू नको, तिथंच त्यांच्याबरोबर थांब, त्यांना कुठे जाऊ देऊ नको, मी पोलिसांना कळवतो, आपण चौकशी करू हे कोण आहेत. माझी 2 दिवसापूर्वीच देवनार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि ACP यांच्यासोबत बैठक झाली. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच एक बांगलादेशी युवक त्या ठिकाणी पकडला गेला. सन्मान्य राजसाहेब ठाकरे वर्षानुवर्षे हेच सांगत आलेत की बाहेरचे लोक या ठिकाणी घुसतायत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल आहे की या ठिकाणी रोहिंग्या आणि बांगलादेशी लोक घुसलेत. पण आमचं प्रशासन ढिम्म आहे. आम्हाला गोळ्या घालून किंवा आम्हाला बॉम्बस्फोट निवडून गेल्याशिवाय यांना कळणार नाही. मग त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून देणारे कोण, तर हेच सुजान जनतेने निवडून दिलेला नेता सुजान असतो. त्यामुळे मी आमच्या विभागातील सर्व सुजान नागरिकांना विनंती करतो की आमच्या विभागातला उमेदवार जगदीश खांडेकर असून सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत आणि रेल्वे इंजिन आहे. सर्वच ठिकाणी आमच्या घरात कोण आमदार, नगरसेवक, खासदार कोणी नव्हतं. कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारं मशीन आहे ते मनसेकडे आहे, फक्त आणि फक्त. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी बाकीच्याही तरुणांमध्ये चांगलं काम करण्याची उर्मी जागृत झाली आणि म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही साहेबांना धन्यवाद देतो काय आपण मला संधी दिलीत. कारण त्या ठिकाणी एकाही बरेचसे पक्ष आहेत असे, म्हणजे जे राजकीय पक्ष आहेत त्यांनाही स्थानिक माणसं भेटतच नाहीत. कोण कुलाब्यावर भेटतो, कोण कुर्ल्यावाला भेटतो, कोण अजून कुठला आमका टिमका भेटतो. पण सन्मान्य राजसाहेबांनी तिथला स्थानिक उमेदवार ह्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. सामान्य नागरिक आहे, म्हणजे सामान्य कार्यकर्ता आहे, आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत जे आंदोलन केलेले आहेत, जसं खड्डा टी जंक्शनला आमच्याकडे खड्ड्याचं मोठं आंदोलन आम्ही केलं होतं. रात्री आम्ही 11:30-11 वाजता अधिकाऱ्यांना फोन केले, त्यांनी उचलले नाहीत. ट्रॅफिकवाल्यांना सांगून ते आम्ही ते बॅरिकेड लावून घेतलं. एका माणसाचा हात त्या ठिकाणी निकामी झाला होता, म्हणजे सरकला होता खांदा त्या खड्ड्यामुळे. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन आम्ही आंदोलनाला बसलो. त्या खड्ड्यामध्ये बसून आम्ही वडापाव खाल्ला. जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत खड्ड्यातून उठलो नाही आणि जोपर्यंत तो खड्डा बुजवला नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटलो नाही. 5-6 दिवसांनी पाऊस कमी झाला आणि लगेच त्यांनी तो रस्ता बनवून सुद्धा घेतला. कुठेतरी PWD आणि महानगरपालिकेच्या परवानग्यांचा किंवा NOCचा खेळ हा लोकांच्या पत्त्यावर पडत होता. त्यावेळेला आंदोलन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन काय असतं हे सर्व जनतेने त्या ठिकाणी बघितलं. एक चांगला रोड त्या ठिकाणी झाला आणि ॲक्सिडेंट होणारे अपघात कमी झाले.
प्रत्येक ठिकाणी आपल्याला आंदोलनच करावं लागणार आहे का? तसंच टोल नाक्याच्या बाबतीत म्हणाल तर 2015 मध्ये 2 वेळा टोल नाका तोडफोडीचा जे केसेस माझ्यावर दाखल झाल्या होत्या. आपण नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणजे लोकहितासाठी जेव्हा आम्ही केसेस घेतो ते आमच्यासाठी मेडल्स असतात. 4-5 मेडल्स आहेत माझ्याकडे पण. मी लोकांना आता प्रचार करताना एकच विषय लोकांकडे मांडत असतो की भरपूर मोठी माणसं या इलेक्शनला आमच्या विभागातून उभी आहेत, भरपूर मोठी, पैशाने असतील आणि त्यांनी केलेल्या कामामुळे सुद्धा असतील. त्यांनी केलेली कामं मी सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, त्यात खोलात जायची गरज नाही मला. आपापले धंदे सुरक्षित ठेवण्याकरता या लोकांना आमदारकी पाहिजे. ते तुम्ही त्या लोकांना तुम्ही निवडून देणार की तुमचे प्रश्न विधानसभेत जाऊन भांडणारे किंवा मांडणारे आमदार म्हणून तुम्हाला पाहिजेत? हे आपण ठरवायचं आहे. आपण लोकप्रतिनिधी निवडून का देतो ह्याचा विचार आपण कधी करणार आहोत? माझा लोकप्रतिनिधी गेली 15 वर्षे राहणार कुलाब्याला आहे. मध्यंतरी 10 दिवसापूर्वी 12 दिवसापूर्वी सगळ्यांना गढूळ पाणी येत होतं, गढूळ पाणी. म्हणजे माणसं आजारी पडणार, सगळ्या गोष्टी जे होणारच. आमच्याही घरी गढूळ पाणी आलं, कारण मी मानखुर्दचा रहिवासी आहे. पण तेच गढूळ पाणी त्या लोकप्रतिनिधीला गेलं होतं का हो? तोच मच्छर त्यांना चावला होता का हो? आमच्या विभागातल्या जे काही प्रदूषण आहे ते जे आम्ही भोगत असतोय, सोसत असतोय, 10-10, 15-15 वर्षांनी आमचं आयुष्य त्या ठिकाणी कमी होत चाललंय. अहवाल आहे. टीबीचे रुग्ण त्या ठिकाणी वाढत चाललेले आहेत. त्या ठिकाणी माणसं राहतात की जनावरं राहतात? बरीच लोक अशी म्हणतात, बाहेरून लोकांना सांगतात राहायला कुठे आहे तुम्ही? मानपूर छत्रपती शिवाजीनगर म्हटलं की ते आश्चर्याने बघतात, अरे हां ठीक आहे, ओके. म्हणजे सिव्हिल रेकॉर्ड पण तिकडचा खराबच आहे सगळा. म्हणजे आपल्या माणसांमुळे नाही, हा साहजिकच. परंतु गव्हाबरोबर किडे पण रगडतात, अशातलो भाग आहे. या विधानसभेचं आमच्या विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला विषय मी हात टाकलेला आहे. किंबहुना ह्याच्या अगोदर विभागाध्यक्ष म्हणून मी मागणी सुद्धा केलेली आहे की जे शिवाजीनगर म्हणतात, आता ते नाव बरेचसं काही लोकांचं चाललं होतं बदलायचं वगैरे, म्हणजे लोक संख्येनुसार. मग अगोदर आम्ही मागणी केली होती की या ठिकाणी शिवाजीनगर न म्हणतात आमच्या राजाचं नाव आदराने घ्या. एवढं सगळं आमच्या राजाने मांडून ठेवलंय. अभिमानाने घेऊ शकत नसलो तर आपण आपल्यापेक्षा कोण मोठे करंटे नाही होत. छत्रपती शिवाजीनगर, शिवाजी महाराज नगर म्हणण्यामध्ये अभिमान वाटला पाहिजे, म्हणजे कमीपणा वाटला नाही पाहिजे. मी माझ्यापासून सुरुवात केली मित्रांनो. माझ्या सोसायटीचं नाव मी छत्रपती शिवाजी महाराज सोसायटी ठेवलेलं आहे. तुम्ही माहिती करू शकता. आणि त्या बाबतीत मी माझ्या हे बाळकडून मला साहेबांकडून आम्हाला मिळालेलं आहे. इयत्ता 10वी झाल्यानंतर जेव्हा आपण 11वीमध्ये प्रवेश घेतो त्याच्या आधी मी भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्याला साक्षीदार इथं 2 माणसं बसलेले आहेत. सन्मान्य राजा चौगुले साहेब, सन्मान्य नवीनाचार्य साहेब, बाकीचे आपले सहकारी पण आहेत. माझ्या पोर्टलवर पण मी आमच्या विषयाबद्दल त्यामध्ये लिहिलेलं आहे की कोणीतरी लॉन्च केलेला माणूस आणायचा, रात्री 3-3 वाजता तिकीट त्यांना द्यायची. त्यांना माहित आहे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष काम करतो, लोकांसाठी आंदोलन करतो. सन्मान्य राजसाहेब ठाकरे आज हिंदू जननायक म्हणून पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं, सगळ्यांना वाटतं की आम्ही हिंदूंची जास्त कड घेतो, आम्ही हिंदू जास्त कड घेतो. पण राजसाहेबांसारखी भूमिका घ्यायला दम लागतो. संपूर्ण देशामध्ये असे भरपूर लोक आव्हानतात हो.
की आम्ही हिंदुत्ववादी आहे ना आम्ही हिंदुत्ववादी आहे. अरे ह्यांचा एवढा अभ्यास तरी करा अगोदर साहेबांनी एवढा. थेट वार असतो, थेट वार. कैलासवासी बाळासाहेबांच्या नंतर जर कोणाला तर अधिकार असेल ना हिंदूंबद्दल बोलण्याचा, तो अधिकार सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना आहे. बाकीच्यांनी फक्त फायदे बघा आणि त्या सोयीनुसार तुमचं बदलतं हिंदुत्व आम्ही पण बघितलं, आम्ही पण सुज्ञ आहोत. पण आता ती वेळ आलेली आहे की आपली भावना मतातून व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर पुन्हा 5 वर्ष आपण पस्तावत बसणार आणि प्रॉब्लेम आपले घेऊन परत राजसाहेबांकडे जाणार. शिक्षकांचा प्रॉब्लेम असेल, विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असेल, बऱ्याचशा गोष्टींचा. साहेब कोणाला कधी नाही म्हणलेच नाहीत. आमच्या समोरची गोष्ट आहे, गेली 24 वर्ष बघतोय मी. द्या एकदा सत्ता, देऊन बघा. ब्ल्यूप्रिंट काय साहेबांनी तयार केले ना, दिसेल तुम्हाला. अभ्यास पूर्ण मांडणी केलेली आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल. कोणी बघितलं नसेल तरी आम्ही आमच्या पद्धतीने आता दाखवत आहोतच. लोकांना ते दाखवा विकास काय असतो. म्हणजे निवडून येताना पैसे भरपूर वाटायचे आणि निवडून आल्यावरती त्यांना माहित आहे कोणाचा अधिकार नाही, आम्ही पैसे वाढून निवडून आलोय. पण या ठिकाणी मी असं म्हणत नाही, पण मानपूर छत्रपती शिवाजीनगर मधील जनता हे म्हणताना बरेचसे कानावर आले, बोलतायत, फोन करून सांगतायत की या ठिकाणी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंमुळे चमत्कार घडणार आहे. या 5-7 दिवसांमध्ये नुसता पाऊस पडणार आहे. पाऊस कशाचा पडणार आहे मी सांगायची गरज नाही. नको म्हणताना पण पडतोय. साहेबांनी सांगितले जो द्यायला येईल तुम्हाला घ्या, नाही म्हणू नका, तुमचेच आहेत ते. पण मत मात्र रेल्वे इंजिनला, विकासाला, हिंदुत्वाला, कडवट मराठी अस्मितेला. ते मध्ये टीका केली होती ना बिनशर्त आणि बिनशर्त. त्यांना सांगा राजसाहेबांनी बिनशर्त म्हणजे महाराष्ट्राच्या झोळीमध्ये काय टाकता येईल ह्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. आणि त्याचं उत्तर तुम्हाला कळालं असेल मागच्या काही दिवसांमध्ये, जेव्हा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा ज्यावेळेला झाली. हे सन्मान्य राजसाहेबां ठाकरेंचं यश आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं यश आहे, सर्व मराठी सैनिकांचं यश आहे. ह्याला म्हणतात आंदोलन. अगोदर 65 टोल नाके बंद केले, त्यानंतर मला वाटतं कोणी देशाच्या इतिहासामध्ये असं कुणी केलं, कुठल्याही राजकीय पक्षाने केलं नसेल की आपले कार्यकर्ते बसून तिथं वाहनांच्या नोंदी केल्यात. आपण नोंदी सगळ्यांनी बसून इतकं प्रामाणिकपणे ते आंदोलन केलेलं आहे. हाच तो खारघर टोल नाका सकाळी 5:30ला तोडणारा मी आहे, माझे सहकार्याने मी. आयुष्यामध्ये आपल्याला वाटतं ना साहेबांची थाप पाहिजे पाठीवर. ज्या दिवशी तोडला त्या दिवशी दुपारी 12-1 वाजता साहेबांचा आशीर्वाद घ्यायला गेलो, पाठीवर अशी वाकून थाप दिली होती. ती थाप अजूनही आठवते. 100 हातीचं बळ आलं त्या थापेमुळे. 15 दिवस बाहेर होतो, नंतर झालं सगळं, आलो बाहेर आम्ही सगळे. पण आपण जर खरंच लोकांसाठी चांगलं काम केलं तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे, सन्मान्य वहिनी साहेब, सन्मान्य अमित साहेब ठामपणे पाठीशी उभे राहतात. याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा माझ्या मतदारसंघातील जनतेला सांगू इच्छितो, हे जे भाड्याने आणलेली जी पब्लिक दिसते ना तुम्हाला, हा काय फंडा मला कळत नाही. त्यापेक्षा आमचे 10 महाराष्ट्र सैनिक काफी आहेत. जेव्हा ते रॅली करतात, जेव्हा ते बेंबीच्या देठापासून घोषणा देतात, तेव्हा सगळे लोक कुतूहलाने त्या ठिकाणी बघत असतात. सगळे लोक स्वतःहून पुढे येऊन हात मिळवतात. नाही नाही बरोबर आहे, आमचं मत साहेबांनाच, आम्ही यंदा साहेबांनाच मतदान करणार. त्यामुळे ह्या गोष्टी काय दाखवायच्या मला गरज नाही.
आम्ही मानपूर शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभेमध्ये आतापर्यंत डोअर टू डोअर प्रचार केलेला आहे, डोअर टू डोअर. आणि त्यामुळे दुपारी असंच 3-4 जण घेऊन असंच निघालो होते कार्यकर्ते आपल्या घरी चहा घ्यायला. तर त्या ठिकाणी बरेच लोक हात दाखवत होते. म्हटलं चला डोअर टू डोअर केला तर फायदा झाला. त्यामुळे मी एकच सांगेन, आम्ही दिखाव्यात जाणार नाही. सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आहे, वहिनी साहेबांचा आशीर्वाद आहे, अमित साहेबांचं मार्गदर्शन आहे. किती पाऊस पडला तरी पडू द्या, पण मतदान केंद्रामध्ये मात्र इंजिन या बटनावर मतदानचा पाऊस पडला पाहिजे, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो मी विनंती करतो अणुशक्ती नगरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सन्माननीय श्री नवीन आचार्य यांना जोरदार टाळ्याने स्वागत करायचं त्यांचं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवप्रभूंना मानाचा मुजरा करून महान बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो. आणि जमलेल्या माझ्या अणुशक्तीनगरमधील मतदार बंधू भगिनी आणि मातांनो, लढाई ही कोणती छोटी नसते, मोठी नसते, परंतु मी अणुशक्तीनगरमधील सर्वसामान्य जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. आज हा मतदारसंघ स्थापन होऊन 15 वर्ष झाली, परंतु या 15 वर्षात ह्या मतदारसंघामध्ये कुठलंही लोकांना नाव घेऊन सांगावं असं विकासाचं कुठलंही काम या मतदारसंघात झालेलं नाही. आत्ता माझे मित्र जगदीश खांडेकर सांगत होते की मी दारोदारी जाऊन प्रचार करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लोकांच्या दारापर्यंत जाणारी संघटना आहे. आम्ही सर्व उमेदवार लोकांच्या दारी त्यांच्यासाठी कशासाठी जातो, तर ते काय परिस्थितीत जगतायत ते अनुभव घेण्यासाठी आम्ही जातो. परवा आम्ही भारतनगर, सह्याद्रीनगर ह्या डोंगर कुशीत बसलेल्या वस्त्यांमध्ये फिरत होतो. माझ्या सहकारी महिला होत्या, पुरुष सहकारी होते. तिथे गेला असता बऱ्याचशा महिलांनी सांगितलं, दादा आम्हाला बाकी काही नको, आमची पाण्याची व्यवस्था करा. आज आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली, तरी आपण वॉटर गटर मीटरवर निवडणुका लढवतो. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. दुर्दैव ह्यासाठी म्हणतो कारण कोणताही लोकप्रतिनिधी माझ्यापूर्वी निवडून गेलेला यांनी कधी ही समस्या सुटावी म्हणून काम केलं नाही, तर कॉन्ट्रॅक्टरची तुंबडी भरण्यासाठी कामं केली. फक्त पाईपलाईन आणून टाकायची, त्यात पाण्याचा एक थेंब नसतो, एवढ्या चांगल्या प्रकारची कामं ह्या लोकांनी केली. आज अणुशक्तीनगरमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावरती प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणजे PAPच्या इमारती आहेत. जवळजवळ 70 ते 80 हजार लोकसंख्या ही पुनर्वसन करून इथे आणलेली आहे. माझा सरकारला एकच सवाल आहे, एवढी 60-70 हजार लोकसंख्या आणताना तुम्ही त्यांच्यासाठी लागणारे दवाखाने, शाळा
किंवा त्यांच्यासाठी लागणाऱ्या सुखसुविधा, साधा एक बस आता गेले 8 महिने ह्या प्रकल्पग्रस्तांच्या सेवेला येत नाही आहे, कारण 8 महिने झाले हा रस्ता रखडलेला आहे. काय कामं करता तुम्ही? त्याच्यावर तुम्ही काय आंदोलनं केली? काय तुम्ही समस्या सोडवल्या? माझे मित्र माऊली थोरवे आणि आम्ही तेव्हा आरसीएफ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक होते, त्यांच्याकडे RTO आणि त्यांची एक बैठक लावली, संयुक्त बैठक महानगरपालिकेच्या लोकांबरोबर. आम्हाला निवडणुका आहेत म्हणून सांगितलं लोकसभेच्या. आम्ही लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्या ह्या रस्त्याचं काम वॉर फुटेजवर करू म्हणून सांगितलं, परंतु ते काम झालं नाही. हे लोक तुम्हाला गृहीत धरतात. माझ्या मतदारसंघातील आमदार तर गेले 2-2.5 वर्ष जेलमध्ये होते. जे लोकांच्या दारात गेले असता, एक लोकप्रतिनिधी याला जात धर्म काही नसतं. लोकांनी जर तुमचं स्वागत केलं, तुम्हाला टीका लावायला आले तर तुम्ही लावून घेतला पाहिजे. तुम्हाला मशिदीत बोलवलं तर मशिदीत जायला हवं. परंतु आमचे आमदार हातावरती टिळक घेतात. मला अभिमान आहे, मी टिळक लावतो, मी जय श्रीराम म्हणतो, परंतु मी कुठल्या धर्माचा अपमान करत नाही. ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. मी अशा कुटुंबातून येतो जे कुटुंब फक्त आणि फक्त लोकसेवा हाच आमचा धर्म आहे हे आम्ही मानतो. आज अणुशक्तीनगरमधील सर्व जनता यांना कंटाळलेली आहे. मी देवा दारोदारी फिरतोय, मला लोक सांगतात आम्हाला बदल हवा आहे, आम्हाला पर्याय हवा आहे, आणि आम्ही तुम्हाला पर्याय म्हणून बघतोय. मला भरून येतं. मला एक पूर्ण खात्री आहे, मी जर माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं भलं करू शकेन तर त्याच्याहून जास्त सुख मला दुसरं कोणतंही नाही. आज अणुशक्तीनगरमध्ये केंद्र सरकारच्या बऱ्याचशा सोसायट्या आहेत. त्या सोसायट्यांमध्ये नागरिकांसाठी खूप सुविधा आहेत. त्यांच्यासाठी गार्डन आहेत, वरिष्ठ नागरिकांना फिरायला उद्यान आहेत. परंतु एक अमरनाथ पाटील उद्यान सोडलं तर कुठलंही उद्यान अणुशक्तीनगरमध्ये नाही. आणि ते नव्याने व्हावीत उद्यानं यासाठी प्रयत्न करणारा एकही लोकप्रतिनिधी तिथे अस्तित्वात नाही. मी पूर्ण वचन देतो, मी आमदार झाल्यावर ह्या गोष्टीचा तडा लावणार. जे भूखंड मैदानासाठी राखीव आहेत ते भूखंड मी मोकळे करणार आणि नागरिकांना मैदानाचा उपभोग घेता येईल अशा प्रकारचं मी कार्य करणार. माझ्या मतदारसंघातील दुसरी एक मोठी समस्या आहे. देवनार म्युनिसिपल कॉलनीमध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी वसाहत आहे. आज जसं आपण झोपडपट्टीवासियांना मोफत घर देतो तशी योजना 1989 पासनं भिस्तो गोंगळं पडलं आहे. 1994 साली GR निघाला होता की तिकडल्या नागरिकांना त्या घरांचा आम्ही ताबा देऊ. परंतु ह्या नोकरशहानी एवढी बदमाशी केली की तिकडच्या ज्या रिटायर्ड झालेल्या लोकांचं पेन्शन, ग्रॅच्युइटी हे सगळं थांबवून ठेवलेलं आहे. आज फिरत असताना कित्येक नागरिकांनी सांगितलं आम्ही जगायचं कसं. निवडून आल्या पहिल्या दिवशी जो पहिला प्रयत्न असेल माझा, तो पहिला प्रयत्न देवनार म्युनिसिपल कॉलनीतल्या माझ्या नागरिकांसाठी मी जोरदार आंदोलन घेऊन त्यांच्या पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचे पैसे त्यांच्या खात्यात येतील यासाठी प्रयत्न करणार आहे.
परत माझ्या मतदारसंघात ज्या रहेजा सोसायटी आहे, गोदरेज सोसायटी आहे, ह्यांच्या सोसायटीजवळ RMC प्लॅन्ट आहेत. RMC प्लॅन्टमध्ये येणारे कच जेव्हा त्या ट्रकमधनं खाली करतात, त्यातनं उडणाऱ्या धुळल्यामुळे त्यांना दमा अस्थमाचे रोग होतात. गेले कित्येक वर्ष ते आंदोलन करतायत. आम्हीही पत्रव्यवहार केला, परंतु प्रदूषण नियंत्रण महामंडळाने भ्रष्ट अधिकाऱ्याने त्या RMC प्लॅन्टला परवानगी दिली, एकदा कॅन्सल करून पुन्हा दिली. मी आमदार झाल्या झाल्या हे RMC प्लॅन्ट तिकडनं हटवणार आणि हटवणारच. आज मला मिळणारा जो पाठिंबा आहे पदयात्रांमध्ये, त्यांनी मला खूप हुरूप येतो. काही लोक माझ्याबद्दल अफवा पसरवतात, हे मॅनेज होणार. एक तुम्हाला सांगतो, तुमच्या साक्षीने सांगतो, शिवप्रभूंच्या आणि बाबासाहेबांच्या साक्षीने सांगतो, मी आचार्य आहे. आचार्य कधी कोणाला मॅनेज होत नाही. मी सगळ्यांच्याशी झगडणार, तुमच्यासाठी झगडणार आणि तुमच्याशी झगडण्यासाठीच मी लढतोय आणि लढत राहणार. कोणाच्या बापाची विषाद नाही नवीन आचार्याला मॅनेज करायची. पैसा येतो, पैसा जातो, पण माझी जनता आहे, तिचा माझ्यावरती जे प्रेम आहे, त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी आंदोलनं करत राहणार आणि आंदोलनं करत केसेसही घेतलेले आहेत. आज मी वाशी नाक्याला सीता इस्टेट ते HP वसाहत हा रस्ता मोनोरेलच्या वेळी पेवर ब्लॉक टाकून गेली 3 वर्ष ते करत होते. दर पाऊस पडला का खड्डे व्हायचे. मी आंदोलन घेतलं, त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या चिखलात लोळवला, माझ्यावर केस झाली, आम्हाला अटक झाली. परंतु त्याचा परिणाम असा झाला की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली, जर हा रस्ता बनवला नाही तर आपल्यालाही हे लोळवतील मनसेवाले. तुम्हाला मित्रांनो सांगतो, थांबल्या रस्ता चालू झाला. या इथे एक नाला आहे, शिवसेनेची शाखा आहे त्याच्या पुढे. तो नाला कित्येक वर्ष, तिथे एक अधिकारी होते ब्रिजवाले, अमित दासूरकर म्हणून. त्यांना मी बोलवून घेतलं. बोललं काय तुम्ही चाललंय नक्की. नाही बोलते त्याच्या खाली केबल आहे, तो आम्ही त्याची वायडिंग करतोय, हे करतोय, ते करतोय. सन्माननीय हर्षगडे साहेबांचे इथे स्वागत झालंय. फटाका वाजवा रे. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. के सच सच कहता मैं डट के रहता. आदरणीय साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत करूया. साहेबांना मी विनंती करतो की छत्रपती शिवप्रभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, बसा. मी आपल्याकडे आलोय अगदी आयत्या वेळेलाच ठरली सभा ही. खरं तर इथल्या कार्यकाऱ्यांना माहिती पण नसेल आज सभा आहे. पण अगदी 10 मिनिटासाठी म्हणून मी तुमच्याकडे आता इथे आलोय. कारण मुंबईच्या रस्त्याच्या ट्रॅफिकमधनं वेळ रस्ता काढता काढता येतं मला ही मुंबई आडवी परत तुडवत मला वरळीपर्यंत जायचंय. मी 2-3 फक्त तुम्हाला धोके सांगण्यासाठी म्हणून मी आज इथे बोलवलं तुम्हाला. आज तुमच्याकडे ज्या प्रकारचे उमेदवार इकडे उभे आहेत, या लोकांकडे जरा तुम्ही बारकाईने लक्ष द्या. ही मंडळी नुसती उभी नाही आहेत, ह्यांचे हेतू लक्षात घ्या, उद्देश लक्षात घ्या की हे काय करू इच्छित आणि काय करू शकतात. महाराष्ट्रामध्ये राहणारे अनेक, ज्याला आपण मराठी मुसलमान म्हणतो आपण, असे अनेक जण आहेत की या महाराष्ट्राला मानणारे आहेत, महाराष्ट्राशी प्रामाणिक आहेत. पण ही जी मंडळी काही आहेत, ही बाहेरच्या देशांमधून आलेल्या मुसलमानांना देखील कशा प्रकारचे इथे राहतील, मतं वाढवतील आणि हा भाग कसा असुरक्षित होईल याची जास्तीत जास्त काळजी घेणारी लोक आहेत. ही आज नवीनच्या समोरची 2 माणसं उभी आहेत, यांच्याकडे साधेपणाने पाहू नका. मी कालच एक रिपोर्ट आलाय, काल परवाकडे, आणि त्या रिपोर्टमध्ये असं दिलेलं आहे की आत्ता आलेले आणि येणारे इथले तर बाजूलाच काढा, पण बांगलादेशामधनं आलेले जास्तीत जास्त मुसलमान आणि म्यानमारवरनं आलेले रोहिंगे यांचं भविष्यातलं प्रमाण पुढच्या 10-15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये एवढं वाढणार आहे की मुंबईमधला हिंदू हा जवळपास 49% खाली येणार आहे आणि ह्यांचं प्रमाण 52% वरती जाणार आहे. ही कोण माणसं आहेत, काय माणसं आहेत, कशासाठी येत आहेत, काय करणार आहेत, कशाला पत्ता नाही आहे. आणि हे जे उमेदवार उभे आहेत, ही माणसं त्यांना मदत करतात. त्यांना रेशन कार्ड काढून द्या, त्यांना आधार कार्ड काढून द्या, त्यांना वोटिंग कार्ड काढून द्या. आणि उद्या ही माणसं इथे वसायला लागली की मग तुमची काही खरं नाही, एवढं लक्षात ठेवा. मग काही आपल्या हातात उरत पण नाही, मग आपले पोलीस अधिकारी देखील काही करू शकणार नाहीत. पण हे जे उमेदवार उभे आहेत त्यांचा हेतू लक्षात घ्या, उद्देश लक्षात घ्या. ही कशासाठी माणसं येत आहेत, ही कशासाठी उभी राहत आहेत. आणि अणुशक्ती नगरमध्ये जर समजा अशा प्रकारची जर गोष्ट झाली
मुद्दामून केलं असेल तर आत्ताच कानाखाली आवाज काढा. त्यांच्या कानाखाली फटाके वाजवले तरी चालतील. पण मला असं वाटतं तुम्ही हे धोके नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण जे सतत सांगतो आहोत, आपण जे सतत बोलतो आहोत, ते काय उगाच नाही. आज देशाची परिस्थिती हालाकीची आहे. नुसतं आपल्या आव जाओ, आज तुम्हाला या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. एकदा हातातनं गेलं ना, परत नाही मिळत. आणि उद्या ही माणसं जर आतमध्ये घुसली, हे जे अनेक जे काही आज इथे बाहेरून आलेल्यांचे जे काही मोहल्ले उभे राहिलेत ना, इथे काय काय प्रकार घडतायत, काय काय गोष्टी होत आहेत, हे आमच्या पोलिसांना माहिती आहेत ना. हे आमच्या पोलिसांना माहिती आहेत सगळ्या गोष्टी. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ही माणसं अशा प्रकारची जर निवडून गेली तर तुम्ही लक्षात ठेवा, हा अणुशक्तीनगर हा भाग, चेंबूर हा भाग बर्बाद झाला म्हणून समजा तुमचा. बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे इथे, न्यूक्लिअर रिॲक्टर आहे इथे. तुम्ही जगभरामध्ये काय काय गोष्टी चालू आहेत त्याचा अंदाज आहे तुम्हाला. टेलिव्हिजनवरती, तुमच्या मोबाईलवरती ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत. आणि आपणच जर समजा बेसावत राहिलो तर मग काय उरलं काय त्याच्यामध्ये. म्हणून आज जी निवडणूक आहे ही अणुशक्ती नगरमधली, ही सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे. या दोन माणसांना यांना थारा देणार आहात का माझा नवीन आचार्याला देणार आहात? ही सगळी माणसं सगळी जुनी झालेली आहेत. आपल्याकडे आहे तो नवीन आहे. आणि म्हणून 20 तारखेपर्यंत कुठेही बाबांनो माझ्या लक्षात घ्या, तुम्ही हे कुठे बेसावत राहू नका. मी अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टी जाऊन सांगतोय की काय काय गोष्टी छुप्या चालू आहेत ना आपल्या देशामध्ये. या छुप्या एवढ्यासाठीच चालू आहे कारण आपलं लक्ष नाही त्या गोष्टींवरती. आपण फार गांभीर्याने घेत नाही. तुम्हाला 93चे बॉम्ब ब्लास्ट आठवत आहेत ना, कसे आले होते? इथल्याच लोकांनी केले, इथल्याच लोकांनी घडवले. जी माणसं आजपर्यंत आपण आपली आपली म्हणत होतो, त्यांनी आपल्याकडची माणसं मारली, ठार मारली बॉम्बस्फोट करून. ही माणसं कोणाची नसतात. हे त्यांच्या स्वतःच्या धर्माच्या पलीकडे पाहत देखील नाहीत. आपणच माणुसकी माणुसकी म्हणून दाखवतो. मग तो बांगलादेशातला येऊ देत नाही तर म्यानमारमधला येऊ देत नाही तर पाकिस्तानामध्ये येऊन देत, त्याला हे म्हणणार आपला. आणि आम्ही इतकी वर्ष तुमच्या बरोबर राहिलो, भाऊ भाऊ म्हणून राहिलो, तेव्हा नाही बघत ती माणसं, तेव्हा आपला धर्म बघतात. पूर्वीच्या काळामध्ये सगळं चांगलं होतं, पण हे गेल्या 25-30 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी बिघडल्या, ह्यांची डोकी फिरली. आणि हे फक्त भारतात होतं असं नाही, जगभर हीच गोष्ट होतीये. अणुशक्तीनगर विभाग जर समजा आपल्याला सुरक्षित ठेवायचा असेल, चांगला ठेवायचा असेल, तर या भागामधल्या सर्व हिंदूंनी नीट लक्षात ठेवा, जाणीवपूर्वक. हे दिसत असले तरी आपले हे स्वतः राष्ट्रवादी जरी दिसत असले, दोन्ही पक्ष राष्ट्रवादी बनवतात काय आणि कृत्य कोणती करतायत, धंदे कुठचे करतायत, या लोकांना उभं करून. जे उमेदवार उभे राहत आहेत ते बाहेरच्यांना थारा देत आहेत, देशाबाहेरच्या लोकांना थारा देत आहेत. ही माणसं राष्ट्रवादी असूच शकत नाहीत. त्याच्यामुळे घराघरामध्ये जा, लोकांपर्यंत जा, हा धोका सर्वांना समजवा, सांगा. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे नवीन आचार्य, अजून कोण कोण आहे आपल्या इथे उमेदवार?
या सर्व माझ्या उमेदवारांना आपण 20 तारखेला काय झालं बरं, धनगर समाजाने देखील आपल्याला पाठिंबा इथे दिलेला आहे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने. तर कुठेही आपण बाबांनो बेसावत न राहता येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि माझ्या पुढच्या सभेसाठी जाण्यासाठी आपण मला परवानगी द्यावी ही एक विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब